मी चुका करत नाही. एक केली आहे ती महाग म्हणते. काय हरकत नाही. बरं काय हो, तुम्ही कधीतरी त्यांना फिरायला घेऊन जावं चुकीच्या ठिकाणी असं त्यांचं म्हणणं आहे. काय करत आहे? ॲक्च्युली मी पूर्ण दिवस कामातच असतो, बिझनेसमध्ये असल्यामुळे टाईम एक इरेग्युलरच असतात. काय करता तुम्ही? आम्ही प्रोफेशनल कॉन्फरन्स ऑर्गनायझर आहोत आणि त्यासाठी इंटरनॅशनली जे मेडिकल काँग्रेस होतात ते आम्ही अरेंज करतो. त्यामुळे आमचे टायमिंग फार इरेग्युलर असतात. कधी 2 वाजता कॉन्कॉलवर जायला लागतं, रात्री 3 वाजता, डिपेंड समोरच्या कंट्रीच्या टायमिंगवरती. तर रविवारी एक वेळ काढा ना, एवढं माऊली म्हणते. नक्की नक्की. हां, दुसरी अपेक्षा? मोबाईल जुना झाला आहे. तुमचा की त्यांचा? माझं. नवीन दिला तर बरं वाटेल. नवीन मोबाईल पाहिजे. तुम्ही कॉन्फरन्सवर वापरून राहिलेले देऊ नका. एक दुसरा चांगला द्यावा अशी अपेक्षा. काय? आणि तिसरी अपेक्षा? ना, माझ्याकडून कोणी अपेक्षा करून घ्यायची नाही. तुम्ही सून आणली आहेत की फटाक्याचा कधी भेटतो? आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा. फक्त घाई गडबड करते कुठल्याही कामात असताना. घाई गडबड कमी करावी. काय हो? मान्य आहे? मान्य आहे. दुसरी अपेक्षा? म्हणजे अपेक्षा तुम्ही आता कॉन्टिनेंटल बनवायला शिकावा घरी. हां, म्हणजे तो पिझ्झा हटला पिझ्झा बनवायला शिकावा. कुकर दिला आहे ना, कुकरमध्ये पिझ्झा. तिसरी अपेक्षा? मला तेवढं 2000. आणि आहे तसं म्हणजे घरच्यांना जसं सांभाळते, पूर्ण 2 कुटुंबांना एकत्र घेऊन राहते, तसेच तिने राहावं असं. तेच जास्त महत्त्वाचं आहे. ओके नाही? आणि ते त्या करणार 100%. बरं, आज दोघांनाही सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला म्हणणार आणि थँक्यू म्हणायचं असेल तर कोणाला? थँक्यू तर डॅडी, मम्मा, मम्मी, भाभीबा, मुकेश पप्पा यांना, कारण उन्होंने हाई नाही बोला होता तर आज हा लग्न शक्य नव्हतं आणि एपिसोड पण नसतं भेटलं, गिफ्ट वगैरे नाही भेटली असती मला. पण थँक्यू त्यांना, कारण ते खूप प्रेम देते. मुलीच आहे मी तिथे, म्हणून तुम्हाला सासरबाई सासरेबू असं नाही, काय नाही. डॅडी मम्मा तेच आहे, ते दे मीन इट. दॅट इज व्हॉट आय लाईक. आणि सॉरी, मग कोणाचं मी नाव नाही घेतलं तर चुकली असेल, की नाव घेताना इथे आले नाही म्हणून मी चुकली आहे. त्याचे नाही आले, मी काय करू. सॉरी, तुमचं नाव नाही घेतलं त्याच्यासाठी. तुम्ही सॉरी कोणाला म्हणाल आणि थँक्यू कोणाला? थँक्यू मम्मी, डॅडी, माय ज्योतिमम्मी, मुकेश पप्पा. तर ह्या सगळ्यांमुळे आम्ही एकत्र आलो. तर जस्ट थँक्यू की ते लोक आमच्या लाईफमध्ये आहेत. आणि सॉरी द्यावं. सॉरी म्हणजे जर त्यांच्याकडेच आमचं काही चुकलं असेल कधी तर त्याच्यासाठी सॉरी म्हणून. किती छान. चला, तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनय, सगळ्यांनी मगाशी चित्रपट बघितलाच हो का? कारण हे बोलत होते आणि तुम्ही समोर होते. बरं, आता तुम्ही बोलायचं आहे की त्यावेळेला काय साधारणतः तुम्हाला जेव्हा ही बातमी कळली असेल तुमच्यापैकी काही जणींना, तेव्हा काय वातावरण होतं, किंवा आता या दोघांबद्दल तुमच्या काय भावना आहेत, काय व्यक्त करायचं आहे, या दोघांबद्दल काय म्हणायचं आहे? मुलीपासूनच सुरुवात करूया. मला हे असं वातावरण खूप आवडतं, कारण इंटरकास्ट मॅरेजेसमध्ये आय फील की मुलं जी असतात ते. एक मिनिट, ह्यांचं पण इंटरकास्ट आहे? बरं, बोला. कारण आय फील मुलं जी असतात ती जास्त ओपन माइंडेड असतात. आणि माझा आय थिंक 1 वर्षात 5 वेळा न्यू इयर येतो. 5 वेळा न्यू इयर म्हणजे सगळ्यांना कळू दे. म्हणजे पाडवा येतो, जमशेदी नवरोज, पारसी न्यू इयर, दिवाळी आणि 31 डिसेंबर. बरं जमवलंय तुम्ही. अजून कोण बोलणार? डॉली माझी धाकटी बहीण जरी असली तरी आम्ही मैत्रिणी जास्त होतो. जेव्हा ती सॅमला पहिल्यांदा भेटली तेव्हा तिने मला प्रथम सांगितलं की मला ना एक मुलगा आवडतो. आणि म्हटलं हो, कोण आहे गं? ती म्हणाली तो ना पारशी आहे. काय? तर तुझ्या आईला कसं काय तू सांगणार? आणि दुसरा माझा पहिला प्रश्न होता, तुम्ही कुठल्या भाषेत बोलता? कारण मला असं वाटतं, माझंही राहिलं विचारायचं, कुठल्या भाषेत बोलता घरी? 45 वर्ष झाली पारशीत बोलते. तेव्हा मी तिला, कारण मला वाटायचं की पारशी म्हटलं म्हणजे तो अर्धा युरोपियन आणि आमची डॉली म्हणजे अगदी पक्की सिकेपी. तर ती म्हणाली आम्ही हिंदीत बोलतो. आणि मग मी म्हटलं की मला कधी भेटायला मिळेल? तर म्हणे तू ये ना आमच्याकडे.
तर मी म्हटलं हो बरं चल येते. मग एक दिवशी मी तिच्याकडे गेले, ती म्हणाली सकाळी आपण जायचं हं फाईव्ह गार्डनला, तो तिकडे सायकलिंग करायला येतो. म्हटलं ठीक आहे. शेवटी आम्ही गेलो फाईव्ह गार्डनला आणि म्हटलं कुठे आहे ग तो बघ तेच. आणि कितीतरी मुलं तिथे सायकलिंग करत होती. तो बघ तो निळ्या शर्टातला आहे ना, तो ते आता त्या झाडाखाली जाईल. मला काही कळत दिसेना कोण. मग तो आला आणि मी बघितला तर एकदम गोरा घुंगरालो एकदम केस त्याचे. आणखी म्हटलं अरे हा आपल्या डॉलीबरोबर किती दिवस टिकणार आहे. मग नंतर त्यांचं काय बोलणं होतं तर मी आपली लांब जाऊन बसले कावळ्याची म्हणे मोजत. आणि मग हे झालं, यांचं बोलणं झालं, म्हणाली चल आता जाऊया. मग घरी जाताना ते 5 मिनिटाचा तो रस्ता, त्याच्यात तिने मला सांगितलं की बघ तुला ताई हे विचारेल तर तू ते सांग. मग तिने हा प्रश्न केला तर मग तू तो सांग. मग ती तुला परत असं काहीतरी. मी म्हटलं हिचे प्रश्न तर कसे मी लक्षात ठेवून, आईने काय वेगळाच प्रश्न विचारला. तर मग आम्ही घरी गेल्यावरती लगेच तिच्या आईने म्हणे आलात कोण कोण गेलं होतं, कोण कोण होतं. तर म्हटलं काही नाही तिच्या मैत्रिणी होत्या. म्हटलं आता आणखीन प्रश्न विचारायच्या आधी म्हटलं चल मी आता आंघोळीला जाते. नाही खरंच तेव्हा एकदम टेन्शन येणं स्वाभाविक आहे. नाही आणखीन एवढंच की तिची चिकाटी आणि यांचं एक दुसऱ्यावरचा विश्वास 10 वर्ष कशी गेली ते तुम्हाला तिने सांगितलंच आहे. पण आजपर्यंत त्यांच्या दोघांच्यात मी कधीही वाद ऐकलेला नाही किंवा कधीही त्या कुठल्याही गोष्टीने तिने कंप्लेंट केलेली नाही. एक सांगू का, हो वाद होण्यासाठी दोघांनी बोलावं लागतं. तेही बरोबर आहे, तेही बरोबर. हो की नाही. अजून कोण बोलणार. मी भाऊ तिचा. मी खरंच सांगतो की म्हणजे सॅम जो आहे तो म्हणजे मला अगदी भावासारखाच आहे. म्हणजे कधी काही प्रॉब्लेम झाले नाहीत, काही नाहीत. जितकं तो मला म्हणजे आम्ही दोघंही एकमेकांना सपोर्ट केलेला आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये. तर त्यावेळेस सुद्धा इतकं बरं वाटलं की बाबा काही असं हे नाही, कुणी काही ऑब्जेक्शन घेतलं नाही, काही नाही, सगळं सुरळीत झालं. त्यामुळे खरोखर खूप चांगलं हे झालं आयुष्य. म्हणजे पूर्वी म्हणायचे की संसार हा गाडीची 2 चाकं आहेत, हो की नाही. हो. यांचं प्रेमच जमलं 2 चाकांवर. आणि सायकलच घेऊन ते फिरत होते ना तेव्हा. आता या अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हां किती बक्षीस मिळवून देणार. तेव्हा सुद्धा 61 मध्ये साधारणतः एकमेकांना खाणाखुणांनीच बरंचसं याने जमवलेलं आहे. आता कसं जमवतायत बघूया. मराठी चित्रपटाचं नाव आहे चित्रपटाचं नाव आहे मराठी चित्रपट. हमाल दे धमाल. अभिनंदन. एक पहिली झी मराठी कडून एक छोटीशी भेट. थँक्यू सर. हिंदी गाणं आहे. दांडो नदी. बरं ऐका, जवळ या सगळ्या विद्वान असल्यासारख्या टाळ्या वाजवतात. झी मराठी कडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आता म्हण ओळखायची. म्हण. हा मराठी. इनफॅक्ट गर्लफ्रेंड वगैरे पण भरपूर होत्या अगोदरपासून. त्यामुळे असं बॅकग्राऊंड असाच नीट नव्हता, म्हणजे चांगला नव्हता असा. त्यामुळे चांगलं होतं. नाही आज बोलून घेऊ द्या. मग कुठे गेले होते तुम्ही तेव्हा. बाहेर फ्रेंड्स. आज लोणावळा चाललो 3 दिवस. फ्रेंड के घर पे रह जाने का. असं बॅकग्राऊंड होतं. नाही रे चांगलं होतं.